खालापुरातील सावी कन्सल्टन्सी एंटरप्राइजेस आणि स्वामिश कन्सल्टन्सी प्रायव्हेट मिल या नावाने नोंदणी प्रमाणपत्र मिळवून चौक आणि खालापूर इथे कार्यालय उघडून त्यांना नागरिकांकडून ठेव स्वरूपात रक्कम स्वीकारण्याचा अधिकार नसताना देखील गुंतवलेल्या रकमेवर 17 महिन्यांसाठी 6% व्याज आणि मूळ गुंतवणुकीवर 6% रक्कम अशी एकूण 12% रक्कम परतावा देण्याचं आमिष कंपनीच्या एजंट मार्फत सर्वसामान्यांना देण्यात आलं। हे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेव स्वरूपात 16,75,000 एवढी रक्कम स्वीकारून गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली म्हणून खालापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी खालापूर पोलिसांनी 4 पुरुषांसह एका महिलेला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा खालापूर पोलीस पुढील तपास करत आहेत। पोलीस स्टेशन येथे खालापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 145/26 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 316(5), 3(5) तसेच MPID चे कलम आणि बर्ड्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावी कन्सल्टन्सी या नावाने एक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याकडून परवाना प्राप्त अशी एक संस्था होती आणि त्यातून प्रमाणपत्र मिळवून नागरिकांकडून ठेव स्वीकारत होते। ठेव स्वीकारण्याबाबत त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी ठेव ठेवलेल्या रकमेवरती वर्षाला 12% महिन्याला 12% परतावा मिळेल असं आमिष दाखवलं होतं। त्यानुसार या परिसरातील बऱ्याच गोरगरीब आणि गुंतवणूकदार यांनी इन्व्हेस्ट केली होती, परंतु काही कालावधीनंतर त्यांनी या संस्थेनं पैसे परत देण्याचं बंद केलं आणि त्यावरून या ठिकाणी लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी तक्रार केली होती। यामध्ये तक्रारदार आहेत संकेत कोंडिलकर, राहणार आहेत जांभिवली खालापूर, यांचे जवळपास 17 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले होते, ते त्यांचे परत मिळाले नाहीत। माननीय पोलीस अधीक्षक माननीय आंचल दलाल मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री शिवतरे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नेहुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये सध्या 4 आरोपी यांना अटक केलेला आहे। आज माननीय न्यायालयापुढे त्यांना प्रोड्यूस केलं असता न्यायालयाने त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। माझं यातून एकच आव्हान असेल, खालापूर तसेच रायगड जिल्ह्यात या सावी कन्सल्टन्सी या शाखेमध्ये काही गुंतवणूकदार असतील ज्यांनी पैसे गुंतवले असेल आणि त्यांचे फसवणूक झाली असेल, अशा सर्वांनी खालापूर पोलीस स्टेशन येथे कागदपत्रासह संपर्क करावा आणि तक्रार नोंद करावी ही विनंती।